श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत अतर्क्य जाणणारे श्री स्वामी समर्थ ही स्वामी चरित्रामधील एक परमपवित्र कथा. भक्तांनो, स्वामी चरित्रामधील अशा कथा ऐकणे ही एक प्रकारे स्वामींची सेवाच आहे. स्वामींची सेवा केल्याने जीवनाचे कल्याण होते याचा लाखो लोकांना अनुभव आलेला आहे. अशा या परमपवित्र कथेला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून स्वामींचे आशीर्वाद मिळवा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ हे पूर्ण दत्त अवतारी होते. त्यांचे संपूर्ण चरित्र हे विविध प्रकारच्या लीलांनी आणि अतर्क्य अशा चमत्कारांनी भरलेले होते. सामान्य लोकांना जे भूत भविष्य दिसत नसते ते स्वामींना सर्व काही समोरील माणसास पाहताच ज्ञान होत असे. एकदा अशीच भीमेच्या तीरी शिरगूर नावाचे एक गाव होते. तेथे माधवाचार्य नावाचे एक 50शीचे विद्वान ब्राह्मण राहत होते. त्यांना बरेच कर्ज झाले होते. त्यातच त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यामुळे माधवाचार्यांची मानसिक स्थिती बिघडली. घरात दुसरे कोणी नसल्यामुळे ते वेड्यासारखे वागू लागले. काही वर्षांपूर्वी खरे तर ते स्वामींचे भक्त होते, परंतु अलीकडे घरातील परिस्थितीमुळे त्यांना स्वामींचे विस्मरण झाले होते. गावातील काही लोकांनी त्यांना तुम्ही अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेऊन येण्याचा सल्ला दिला. स्वामींचे नाव कानावर येताच माधवाचार्यांना एकदम हुरूप आला. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की या दुःखी काळात आपल्याला स्वामींचे पूर्ण विस्मरण झाले होते. त्यांना खूप वाईट वाटले आणि त्यांनी अक्कलकोटला जाण्याचा निश्चय केला. अक्कलकोटला ते जेव्हा येण्यास निघाले त्या क्षणापासून त्यांनी स्वामींचा अखंड जप चालू केला. ते अक्कलकोट येथे स्वामींचे दर्शन होईपर्यंत त्यांना कशाचे भानच नव्हते. तेथे आल्यावर स्वामींना साष्टांग नमस्कार करून ते एका बाजूला उभे होते. तेवढ्यात स्वामींचे लक्ष माधवाचार्यांकडे गेले. स्वामी मंद स्मित करीत त्यांना म्हणाले, सुमुहूर्त सावधान. आणि स्वामींनी त्यांच्या हातात श्रीफळ दिले. सभोवताली जमलेल्या लोकांनी माधवाचार्यांची थट्टा केली. तेव्हा माधवाचार्य स्वामींना म्हणाले, स्वामी, लोक थट्टेने माझ्याकडे पाहत आहेत. 50शी जवळ आली. 5000चे डोईवर कर्ज आहे. माझा पुन्हा विवाह कसा होणार? स्वामी माधवाचार्यांना म्हणाले, ताबडतोब निघा. आल्या वाटेने चालते व्हा. स्वामींची आज्ञा प्रमाण मानून माधवाचार्य आपल्या गावाकडे परत चालले. जाण्यापूर्वी परत एकदा स्वामी चरण धरावे म्हणून ते स्वामींकडे गेले. चरणावर डोके ठेवले. तेव्हा स्वामी परत म्हणाले, शुभमंगल सावधान. आणि त्याच क्षणी त्यांच्या डोक्यावर कुठून तरी अक्षता पडल्या. तिथून परत येताना
वाटेत शिरोळ गाव लागले. तिथे त्यांचे कोणी आप्त राहत होते. त्यांना भेटण्यासाठी माधवाचार्य त्यांच्या घरी गेले. तेव्हा त्यांच्या 2 मुलींची लग्ने होती. त्यावेळी थोरल्या मुलीचा नियोजित वर आला नव्हता, म्हणून सर्वजण चिंतेत होते. तितक्यात माधवाचार्य तिथे गेले. मुलीच्या वडिलांना वाटले आपली थोरली मुलगी या विद्वान माधवाला द्यावी. तो आपला आप्त असून चांगला माहितीचा आहे व एकटाच आहे. माधवाचार्यांना स्वामींचे शब्द आठवले व ही त्यांचीच इच्छा म्हणून त्यांनी लगेच त्यांना होकार दिला. त्यांच्या ध्यानी मनी नसताना हे लग्न लागले. स्वामींचे आशीर्वाद सत्य ठरले. वरदक्षिणा म्हणून त्यांना 5,000 रुपये देण्यात आले. त्यामुळे माधवाचार्य कर्जमुक्तही झाले. त्यांची मानसिक स्थितीही स्थिरावली. स्वामींचा हा कृपाप्रसाद लाभल्यामुळे ते नवीन पत्नीला घेऊन परत अक्कलकोट येथे स्वामींच्या दर्शनाला गेले. स्वामींचे दोघांनी आशीर्वाद घेतले. सर्व लोक त्यांच्याकडे पाहतच राहिले आणि जिथे स्वामी सेवा त्याचा कोण करील हेवा म्हणून सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले. तेव्हा स्वामींची आज्ञा घेऊन सपत्नीक ते गावाला परत गेले आणि पूर्वीसारखा स्वामी जप पूजा त्यांनी सुरू केली आणि सुखात राहू लागले. काय वर्णू आता संतांची ही लीला, मस्तक चरणी विसावले. भक्तांनो, अशा प्रकारे स्वामी चरित्रामधील ही परम पवित्र कथा संपन्न झालेली आहे. पुढील पवित्र कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.